गाईज तुम्ही बघू शकता की आता सकाळचे 6 वाजता आहेत आणि इकडे धुकं तुम्ही बघू शकता किती पडले 6 वाजता. बघा गाईज कसलं वाटतं इकडे ह्या साईडला. ह्याला आपण मिनी महाबळेश्वर बोललं तर काही फरक पडणार नाही, कारण की तसंच वाटते. बघा गाईज कसलं वाटतंय 6 वाजता इकडे समोर. बघा गाईज मस्तच. हाय गायज, गुड मॉर्निंग. आणि आज आपण पार्ट 2 करणार आहे आणि माझ्या मित्राच्या गावात आलो आहे. माहिती आहे तुम्हाला, पार्ट 1 केला आहे मी आणि आज पार्ट 2 करणार आहे आपण. आणि आज नवीन नवीन आपण ठिकाणी जाणार आहे, नवीन नवीन पॉईंट बघूया आपण आज. आणि हा माझा मित्र याचा पण यूट्यूब चॅनल आहे, तुम्ही सर्च करू शकता. चैतन्य सेकिया म्हणून असं त्यांचं हे आहे चॅनल यूट्यूबवर, तुम्ही सर्च करून बघा आणि लाईक सबस्क्राईब करा त्याला पण आणि मला पण करा, तुम्ही विसरू नका. आणि आता आपण जाऊया दुसऱ्या पॉईंटवर. काय आता आपण काल इकडं आलेलो, आता कालचा तुम्हाला पार्ट 1 मध्ये पॉईंट दाखवला असेल, पण आता आपण ह्या साईडून गेलो ना, तिकडे 4-5 पॉईंट आहेत असे की बघण्यासारखे आहेत, तुम्हाला दाखवतो मी. आता जाऊया आपण ह्या साईड. मला एक हा पॉईंट दिसला, माझ्या मित्राची इथं बाग आहे, काजूचे वगैरे इथं झाडं लावला ना त्यानं इकडं सगळे. मैं गाली नहीं दे सकता, गाली नहीं देना. काजूचे बाग आहे, काजूचे 4-5 असे तिथं हे लावला झाडं. आणि इथं ते बघू शकता तुम्ही, इथं आंब्याचं झाड आहे त्यांचंच आहे, इथे संपूर्ण बाग त्यांचीच आहे, इथं जवळपास त्यांचीच आहे. आणि हा एक पॉईंट झाला. आता अजून 2-4 पॉईंट आहेत अजून पुढं, ते बघूया आपण. आता पाऊस आला आहे जोरात बाईच, आता पाऊस जाऊपर्यंत आपण थांबूया जरा एक ठिकाणी. तिथं जाताना एक बोर्ड आला आहे, जिल्हा परिषद रत्नागिरी, ह्यांनी बांधकाम विभाग चिपळूण योजना जनसुविधा हे 2025-26ला बांधकाम झालं यांचं. डांबरीकरण रोड त्यांनी केले, चांगला आहे गाईज. हा बघा केवढा मोठा आहे बघा, त्या मिनीपेक्षा, त्या मिनी धबधब्यापेक्षा केवढा मोठा आहे बाई, कसला बघा. आणि ह्याच्यापेक्षा पण मोठा एक धबधबा आहे पुढं, तुम्हाला दाखवतो मी. पण हे पाणी कसलं आहे बघा गाईज, किती फोर्समध्ये आहे पाणी बघा गाईज. आता पाण्यामध्ये आम्ही उभे आहोत आणि खाली सगळं पाणी जातंय. काहीच आम्ही आता घरात जातोय. घरात जाताना कसलं सीन आहे बघा तुम्ही. आणि काहीच तुम्ही जर नोटीस केलं तर साईडला असं वाटतं की किल्लाच वाटतोय त्या साईडला बघितलं जर तुम्ही, ते बघा इकडं नाही, ह्या साईडला बघितलं ना तुम्ही पुढं तर किल्लाच वाटतो. आणि ह्या साईडला असं मस्त अमेझिंग असं हे वाटतंय, डोंगरातून झरे येत आहे दिसत. तर काय आता आपण घरी जाणार होतो आणि घरी जाताना आम्हाला इकडे झाडं दिसली आणि आम्ही आलो बघायला. तर ही बांबू आहेत, गव्हर्नमेंटवाले लावले आहेत त्या साईडला, बघू शकता काही तुम्ही, मस्त दिसत आहेत. आणि वरून झरा वगैरे येतो, त्याचं पाणी हे बघा गाईच, पाणी वगैरे येते खाली त्यातून. पण गाईच खतरनाक वाटते गाईच, हे पानं वगैरे बघून त्याची मस्त वाटत आहेत. बांबूची झाडं वगैरे लावले गाईच बघा, मस्तच. काही माझ्या मित्राचं आज नांगरणी आहे, ते करतात सगळी आणि आपण पण जाऊया, तुम्हाला दाखवतो मी. इथं नांगरणी सुरू आहे त्यांची, तुम्ही बघू शकता. नांगरणी सुरू झाली तेव्हा तिकडं नांगरणी सुरू का बघा. मित्राची शेती आहे आपल्या, चालू आहे हे बघा, नांगरणी चालू आहे आता. ही आपली बैल, त्या काकास चालू आहे आता नांगरणी, हे बघा. आणि इकडं साईडला वगैरे सगळ्यांची शेती आहे अशी इकडं, हे बघा बघू शकता. काय बोलतात बघ काका, भात लावाया म्हणतात गाईज, भात लावायला या. काही समोरनं असे धुक्क आले, तिकडनं नांदिवसात असे धुक्क येतात बघा. बाबा तिकडं पण आहेत गाईज. आता सगळं दुःखच झालंय गाईज इकडे बघा, समोर बघा धुक्क. आता वाजले किती माहिती तुम्हाला, आत्ताशी फक्त 12 वाजलेत आणि आता एवढे आत्ता धुक्क आहेत अजून. सकाळी पण होते आणि आत्ता पण आहेत. तेव्हा गाईज किती धुक्क आहे तुम्ही बघू शकता गाईज. हा पॉईंट एक नंबर दिसतोय गाईज. गाईज आमच्या इथून देवीचं मंदिर आहे घराच्या इथून आणि आम्ही त्या साईडला झालोय. व्ह्यू कसं दिसतोय गाईज, खतरनाक असा व्ह्यू दिसतोय त्या देवीच्या मंदिराच्या इथून.
खाली बघू शकता तुम्ही आखल्याच्या इकडं धूर वगैरे आला आहे त्या साईडला. ही झाडं वगैरे कसली मस्त दिसत आहे मध्ये.